अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण छोटे छोटे उपाय जाणून घेणार आहोत आणि महत्त्वाच्या सेवा जाणून घेणार आहोत, ज्या आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायच्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा. आता बघा, उपाय किंवा सेवा सांगण्यापूर्वी एक गोष्ट सांगू इच्छिते की बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं की अमावस्या आहे, मग काय करायचं? अमावस्या म्हटलं तर खूप वाईट शक्तींचा वावर आपल्या आजूबाजूला असतो का? जर तुमच्या मनामध्ये अशी शंका असेल तर बघा, या बाबतीत अमावस्या तिथी ही खूप जास्त वाईट नाही आहे. असं म्हणजे बघा, कॅलेंडरमध्ये अनिष्ट तिथी असं दिलेलं असतं आणि असं मानलं देखील जातं. पण ही जर खूप वाईट तिथी असती तर या दिवशी आपण लक्ष्मीपूजन साजरी केली नसती. कारण बघा, अमावस्या तिथीलाच आपण लक्ष्मीपूजन देखील साजरी करत असतो. त्यामुळे अगदीच मनामध्ये गैरसमज जे आहेत ते दूर करा आणि जे काही आपल्याला करणं शक्य होईल या दिवशी तेवढं करावं. कारण बघा, आपल्यावरती जी येणारी संकट असतात ती दूर होतात आणि जर आधीच कोणती संकट असतील तर त्यापासून देखील आपल्याला मुक्तता मिळते. तर बघा, कोणत्या गोष्टीचं पालन आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायचं आहे आणि कोणत्या गोष्टी करायच्या आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, आपल्या घरात कुठे जाळं जळमटं जर दिसत असतील तर ती काढून टाकायची आहेत. म्हणजे काय, तर बघा, घर स्वच्छ करण्यासाठी अमावस्या हा दिवस चांगला मानला जातो किंवा मग शनिवारच्या दिवशी देखील तुम्ही करू शकता. या व्यतिरिक्त बघा, तुमचे जर जुने कपडे असतील, बऱ्याचदा आपण जुने कपडे साठवून ठेवतो. चांगल्या स्थितीत असतील तर ते नक्कीच, कोणी गरजू असतील तर त्यांना ते देऊन टाका. आणि जर चांगल्या स्थितीत नसतील तर असे कपडे कोणाला देऊ नका. तुम्ही सरळ ते कचऱ्यामध्ये टाकून द्या आणि अमावस्येच्या दिवशी तुम्ही हे काम करू शकता. यानंतर बघा, आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाकडे यायचं आहे. कारण बघा, मुख्य दरवाजा अमावस्येच्या दिवशी आपल्याला सर्वप्रथम स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर उंबरठा देखील स्वच्छ करून घ्यायचा आहे. कारण बघा, मुख्य दरवाजा हा आपल्या घराचा आरसा असतो. त्यामुळे या दिवशी म्हणजे अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे. मुख्य दरवाजावरती आपल्याला शुभ लाभ लिहायचा आहे आणि उंबरठ्यावरती म्हणजे आवर्जून आपल्याला उंबरठ्यावरती या दिवशी हळदीचं लेपन करायचं आहे. यानंतर बघा, आपल्याला एक काम आवर्जून करायचं आहे. ते म्हणजे बघा, आपल्याला थोडंसं गोमूत्र घ्यायचं आहे आणि या गोमूत्रामध्ये किंचित हळद टाकायची आणि थोडंसं जाडं मीठ टाकायचं आहे. आणि हे गोमूत्र आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. म्हणजे टॉयलेट बाथरूम सोडून, म्हणजे टॉयलेट बाथरूमची ती जी जागा आहे तिथे शिंपडायचं. टॉयलेट बाथरूमच्या आतमध्ये नाही जायचं. अशा प्रकारे आपल्याला आपल्या पूर्ण घरामध्ये हे जे गोमूत्र आहे ते शिंपडायचं आहे. आणि हेच काम तुम्ही फरशी पुसण्यासाठी, म्हणजे फरशी पुसण्याचं जे पाणी असतं त्यामध्ये देखील ह्या प्रकारे टाकून तुम्ही करू शकता. म्हणजे दोन्ही प्रकारे तुम्ही करू शकता. त्यानंतर बघा, आपला देवघराजवळ यायचं आहे. आता देवांची आपण स्वच्छता करतो. बरेच जण, म्हणजे काय होतं की आपल्या मनात आलं, आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण देव घासायला वगैरे घेतो. म्हणजे लिंबू दही वगैरे लावून आपण देव स्वच्छ करत असतो आणि हे आपल्या सोयीनुसार आपण करत असतो. पण बघा, असं कधीही करू नये. कारण बघा, उठसूट कधीही आपण देव जे आहेत ते जेव्हा स्वच्छ करतो तेव्हा देवांना उपवास घडत असतो आणि तसं घडू नये म्हणून आपल्याला एकतर एकादशीच्या दिवशी आपण हे करू शकतो किंवा मग अमावास्येच्या दिवशी देखील आपण देवांची स्वच्छता आहे जी करू शकतो. आता इथे पण बघा, देवांना स्वच्छ करणं आणि देवांना अंघोळ घालणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. देवांना अंघोळ आपल्याला रोज घालायची असते, पण देव स्वच्छ करतो जेव्हा आपण, म्हणजे बघा, देव वातावरणामुळे बघा काळे पडतात. मग त्यावेळेला आपण लिंबू आणि दही वगैरे लावून आपण देव स्वच्छ करत असतो. अशा प्रकारे जर आपल्याला स्वच्छ करायचे असतील तर तुम्ही एकतर एकादशीच्या दिवशी करू शकता किंवा मग अमावास्येच्या दिवशी आपण हे काम जे आहे ते करू शकतो. यानंतर बघा, कोणती यंत्र असतील, म्हणजे श्रीयंत्र वगैरे असेल घरात, तर ते देखील तुम्ही या दिवशी स्वच्छ करून घेऊ शकता. यानंतर पूजा अर्चा करायची आहे आणि अमावास्येच्या दिवशी आवर्जून आपल्याला सेवा कोणत्या करायच्या आहेत, तर बघा, श्रीयंत्रावरती तुम्ही 16 वेळेस श्रीसूक्त म्हणून कुंकुमार्चन जे आहे ते करायचं आहे. फक्त आणि फक्त आर्थिक स्थिती सुधारण्यासाठीची ही सेवा आहे. त्यामुळे अमावास्या तिथी लक्ष्मी मातेला प्रिय आहे म्हणून आपल्याला अमावास्येच्या तिथी जी आहे ती चुकवायची नाही आहे. याच दिवशी तुम्ही लक्ष्मी आणि नारायण यांची एकत्र सेवा करायची असते. कुंकुमार्चन तर तुम्ही करतच आहात. त्यासोबत तुम्ही व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते म्हणू शकता. 11 वेळेस किंवा 21 वेळेस तुम्ही म्हणा. अशा प्रकारे तुम्ही विष्णू आणि लक्ष्मी यांची एकत्र सेवा जर केली तर पती पत्नीमधील जे वादविवाद असतात ते दूर होण्यासाठी मदत होत असते. त्याचप्रमाणे बघा, अमावास्येच्या दिवशी कोहळा हा आवर्जून लावला जातो. म्हणजे तुमचं घर भाड्याचं जरी असेल तरी देखील आपल्याला आपल्या घरामध्ये कोहळा जर लावायचा असेल तर त्यासाठी योग्य दिवस म्हणजे अमावास्या. म्हणजे बघा, घराच्या आतल्या बाजूला आपल्याला हा कोहळा जो आहे तो लावायचा आहे. म्हणजे बाहेरची जर कोणी व्यक्ती घरात आली तर ती त्या कोहळ्याच्या खालून येईल. म्हणजे घरामध्ये कोणती नकारात्मक ऊर्जा आपल्या
प्रवेश करू नये यासाठी हा कोहळा लावला जातो आणि त्यासाठीचा योग्य दिवस म्हणजे अमावास्या. जर तुमच्या घरामध्ये आधीच कोहळा लावलेला असेल आणि तो खराब झालेला असेल तर या दिवशी म्हणजे अमावास्येच्या दिवशी तुम्ही तो बदलू शकता. अशा प्रकारे कोहळा जो आहे तो लावण्यासाठी योग्य दिवस म्हणजे अमावास्येचा दिवस. त्याचप्रमाणे बघा अमावास्येच्या दिवशी कर्पूर होम आवर्जून करावा. संध्याकाळच्या वेळी कर्पूर होम आपल्या घरामध्ये आवर्जून केला पाहिजे. ज्यांना कोणाला कर्पूर होम करायची सुरुवात करायची असेल तर त्यांनी अमावास्येपासून सुरुवात करावी. एक नारळ घ्यायचा, त्यावरती एक एक करून अशा 7 कापराच्या वड्या जाळायच्या असतात. जर तुम्ही रोज करणार असाल तर 2-3 वड्या जाळू शकता. पण संकल्पयुक्त जर 40 दिवसाची सेवा करणार असाल तर यासाठी तुम्हाला 7 वड्या घ्यायच्या आहेत आणि जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही जप करू शकता किंवा मग दुसरा कोणता मंत्र तुम्हाला बोलायचा असेल तर तो तुम्ही बोलू शकता. अशा प्रकारे कर्पूर होम जो आहे तो तुम्ही करून बघा. 99% लोकांना याची प्रचितीही येतेच की खरंच यामुळे नकारात्मकता जी आहे ती दूर होत असते. यानंतर बघा शनीची 7.5 जर तुम्हाला चालू असेल किंवा राहू केतू तुमच्या पत्रिकेतील खराब असेल किंवा तुम्ही तुमची पत्रिका बघितली जरी नसेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. आपल्याला करायचं काय आहे तर काळ्या कलरच्या कुत्र्याला आपल्याला एक चपाती खाऊ घालायची आहे आणि या चपातीला आपल्याला मोहरीचं तेल लावायचं आहे आणि अशा प्रकारची चपाती आपल्याला काळ्या कलरच्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे अमावास्येच्या दिवशी. बघा तुम्ही इतर दिवशीसुद्धा आपण मुक्या प्राण्यांना खायला घालतोच. पण या दिवशी आवर्जून आपल्याला करायचं आहे कारण आपल्या पत्रिकेतील शनीची 7.5 किंवा राहू-केतूची जी काही दशा म्हणजे खराब असतात राहू-केतू, यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो अमावास्येच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. त्यानंतर बघा ज्यांना कर्जाची समस्या आहे त्यांनी अमावास्येच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, की मंगळवारी येणारी जी अमावास्या आहे, त्या अमावास्येला भौमती अमावास्या देखील म्हणतात आणि त्यामुळे ज्यांच्यावरती कर्ज आहे त्यांनी हा उपाय मंगळवारी येणाऱ्या अमावास्येच्या दिवशी करायचा आहे. करायचं काय आपल्याला तर बघा भगवान शंकराच्या मंदिरात आपल्याला जायचं आहे आणि जाताना लाल मसूरची डाळ आपल्याला घेऊन जायची आहे आणि ही जी मसूरची डाळ आहे ती थोडी-थोडी आपल्याला शिवपिंडीवरती अर्पण करायची आहे. अर्पण करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. मंत्र असा आहे, ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय नमः. हा मंत्र आपल्याला 108 वेळा तुम्ही मंत्र हा बोलू शकता. तर बघा नक्कीच हा उपाय तुम्ही करून बघा आणि इथून पुढे दर मंगळवारी करा. 100% तुम्हाला तुमच्या कर्जातून मुक्तता होण्यासाठी मदत होत असते. एक गोष्ट लक्षात घ्या, की फक्त उपाय करायचा नाही आहे, तर कर्ज सोडवण्यासाठी आपण काय हालचाल करतो हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर ह्या ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या तुम्ही आवर्जून करून बघा. जेव्हा आपण ह्या गोष्टी करतो ना, तेव्हा रिझल्ट तर मिळणारच आहे, पण आपल्याला देखील आत्मिक समाधान हे मिळत असतं. त्यामुळे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही नक्कीच करून बघा. व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.